योजना महिलांचा तिसरा हप्ता या संदर्भात अपडेट आहे। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट चॅनलवर तुम्हाला पाहण्यास मिळतील। योजनेतील बदल आणि महत्त्वाचे निर्णय पाहण्यासाठी गरजेचं आहे सबस्क्राईब करणे। सबस्क्राईब करून ठेवा चॅनल। सुरुवात करूया व्हिडिओला। लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे माहिती। लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे, महिला ज्या हप्त्याची वाट पाहत आहेत, हा हप्ता कधी जमा होणार हा त्यांना पडलेला प्रश्न आहे। कालच्या तारखेला हे पैसे जमा होणार सांगण्यात आलेलं होतं, पण आणखीन कुणाच्याही अकाउंटला हे पैसे आलेले नाही। ज्या महिलांना या अगोदर पैसे मिळालेले आहेत त्या महिलांना मिळणार आहेत 1,500 आणि ज्यांना पैसे मिळाले नाहीत त्यांना 4,500 रुपये मिळणार आहेत 3 हप्ते। आणि ज्या महिला या महिन्यात फॉर्म भरतील त्यांना 1,500, सप्टेंबरचे 1,500 फक्त त्यांना मिळणार आहेत। तर हे पैसे कधी मिळून जातील? लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की 2 कोटी महिलांना हा लाभ देण्यात येणार आहे आणि तिसरा हप्ता जो आहे तो महिलांच्या अकाउंटला आता लवकरच ट्रान्सफर करण्यात येणार आहे। ऑफिशियल तारीख त्यांनी या ठिकाणी दिलेली नाही, पण लाडकी बहीण योजनेचा जो तिसरा हप्ता आहे तो लवकरच तुमच्या अकाउंटला येईल अशी माहिती स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे। लाईव्ह कार्यक्रमामध्ये ही माहिती त्यांनी दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता लवकरच येणार आहे। आता हा हप्ता जसा अकाउंटला जमा होईल तसा तुम्हाला कळवण्यात येणार आहे। आणि ज्या महिलांचा हप्ता येणार नाही त्यांनी काय करायचं आहे, तर त्यांनी टोल फ्री क्रमांकावरती फोन करून त्यांची तक्रार नोंदवायची आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत हे सांगायचं आहे। तसेच शिवसेनेच्या वतीने लाडकी बहीण योजना कुटुंब भेट हे अभियान देखील राबवण्यात येणार आहे आणि या अभियाना अंतर्गत तुमच्या कुटुंबाला कार्यकर्ते भेट देणार आहेत शिवसेनेचे। त्यांना देखील तुम्हाला सांगायचं आहे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुम्हाला मिळालेला नाही, मग ते तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि मार्गदर्शन करून तिसरा हप्ता किंवा पैसे मिळाले नसतील तर त्या संदर्भात माहिती दिल्याच्या नंतर तुम्हाला नक्कीच या योजनेचे पैसे मिळवून देण्यासाठी मदत करतील। या योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थी महिलेला मिळालेला आहे का नाही, मिळणार, सगळ्यांना हा लाभ मिळणार आहे। त्यासाठी कुटुंब भेट, लाडकी बहीण योजना कुटुंब भेट हे अभियान शिवसेनेच्या वतीने राबवण्यात येत आहे आणि या अभियानाची सुरुवात मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून झालेली आहे। 15 कुटुंबांना रोज भेट देण्यात येणार आहे आणि एकनाथ शिंदे यांनी 15 कुटुंबांना भेट देखील दिलेली आहे। लाडक्या बहिणींची भेट घेऊन त्यांची विचारपूस देखील केलेली आहे।